लग्नानंतर होईलच प्रेम. प्रेक्षकांनो, मालिका कसल्या टर्निंग पॉईंटवरती येताना आपल्याला दिसत आहे. आत्तापर्यंत आपण इकडे पाहत आहोत मालिकेमध्ये. मात्र आता रम्याने खूप मोठा आता गेम करायचं ठरवलंय, पण तिचा उलटा गेम मात्र काव्या वाजवणार आहे. आणि नियती मात्र या सगळ्यामध्ये नंदिनीच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. त्यामुळे मात्र आता जरी खोटं नंदिनी आणि जीवा या दोघांनी जरी आता सांगायचा प्रयत्न केला असला तरी त्या खोट्याचं खऱ्यामध्ये रूपांतर करण्यासाठी नियती सज्ज आहे. आणि इतकंच नाहीये तर आता अचानकपणे काव्याच्या समोर सुद्धा असं काहीतरी सत्य आलंय की त्यानंतर काव्या आता इकडे इकडे थोबाड फोडत मात्र आता लगेचच इकडे तिने आता सांगितलेलं आहे ते म्हणजे स्वतः रम्या कशी खोटारडी आहे ते. आणि या सगळ्यामध्ये नक्की आता काय घडलंय, कसं घडलंय आणि आता रम्या कशी तोंडावरती आपटले सविस्तरपणे प्रेक्षकांनो आपण पाहिलं की विजयने मात्र आता खोटं पोट आणल्यावरती इकडे नंदिनीचे धाबे दणाणलेले आहेत. नंदिनीला कळतच नाहीये की आता आपण नक्की काय बोलायचं आहे, कसं बोलायचं आहे. आणि आता तिला समजतच नाहीये की हे सगळं कसं काय घडलं. पण त्याच वेळेला घरचे सगळे पण चक्रावलेत. कसं काय असं होऊ शकतं? नाही नाही, नंदिनी हे असं काही करू शकत नाहीये. आणि त्यावरती मात्र आता नंदिनीला काय बोलावं सुचत नाहीये. रम्या आणि वसू मात्र दोघी जणी भलत्याच खुश झालेल्या आहेत. रम्या आणि वसू या दोघींना धक्का बसलेला आहे की इतकं सगळं होऊन सुद्धा हे लोक अजिबात काही बोलत नाहीयेत. आणि त्यानंतर मग आता वसू सांगायला लागते, काय ग नंदिनी, तुझी काय बोलती आता बंद झालेली आहे का? आणि यावरती मात्र आता सगळेच जण गडबडलेत. आणि त्यावरती नंदिनी जीवाकडे पाहते. काहीही झालं तरी आता दोघांनी एकमेकांची साथ दिल्याशिवाय या गोष्टी मात्र आता पूर्ण होणार नाहीयेत हे ज्या वेळेला दोघांना आणि त्यानंतर मात्र आता इकडे दोघं जण एकमेकांकडे पाहत आहेत. पण त्याच वेळेला मात्र आता पार्थ तिकडे मध्ये बोलतोय आणि पार्थच्या बोलण्यामुळे या दोघांना खूप मोठी हिंट आलेली आहे. ज्या वेळेला मात्र आता पार्थ तिकडे बोलत आहे, 1 मिनिट, जरी आता हे खोटं पोट असलं तरी सुद्धा याचा आणि नंदिनीचा काय संबंध आहे? कारण आता नंदिनीच्या सगळ्या टेस्ट वगैरे जीवा करून वेळच्या वेळी आणत आहे. काय वेडेपणा आहे तुमचा चाललाय, बाद झालं. आणि यावरती नंदिनी सांगायला लागते, मी सुद्धा तेच आता बोलत आहे. प्रत्येक वेळेला मला असं कटघऱ्यामध्ये उभं करणं हे काही मी सहन करणार नाहीये. असं म्हटल्यावरती मात्र आता इकडे जीवा पकायला लागतो आणि काव्या सांगायला लागते, 1 मिनिट ताई, या बाईने जो काही मुद्दा आता समोर आणलाय ना त्याचा एकदासा सोक्षमोक्ष होऊन जाऊ दे. कारण प्रत्येक वेळेला ही आता प्रत्येक वेळेला म्हणजे तुझ्यावरती असा आरोप करणार, त्यामुळे एकदाचा सोक्षमोक्ष जे काही आहे ना ते आता तू या सगळ्यामध्ये सांगून मोकळी हो. कारण काहीही झालं तरी प्रत्येक वेळेला तुझ्यावरचा जो काही आरोप होतोय ना तो मी सहन करू शकणार नाहीये. असं म्हटल्यावरती मात्र आता लगेचच इकडे नंदिनी सांगायला लागते आणि ती जीवाकडे पाहते. जीवा हात हातामध्ये घेतो आणि मामा सांगायला लागतात, अरे बोलून टाका ना की हे पोट तुमच्याकडे खोटं कशासाठी आलं होतं. एकदाची या गोष्टीचा काय तो सोक्षमोक्ष लावून टाका, बाद झालं. सतत सतत घरामध्ये ते वाद नको. आणि त्यावरती आता इकडे रम्या सांगायला लागते, काय बोलणार काय आहे इथे? बोलण्यासाठी यांच्याकडे काही उरलंय का? काही उरलं असतं तर बोलतील ना. यावरती काका म्हणतात, रम्या तुझं तोंड बंद ठेव, जे काही आहे ना ते आता हे सगळे जण दोघं जण बघून घेतील. असं म्हटल्यावरती मात्र आता रम्या सांगते, मग बोला बोला, सगळ्यांनी सांगा, हे पोट कशासाठी आणतो आपण? खोटं पोट लावायचं असेल तरच ना. यावरती मात्र आता नंदिनी सांगते, हो हो हो, हे खोटं पोट आता आम्हीच आणलं. आणि त्यावरती मात्र आता इकडे विक्रमला काहीच कळत नाहीये. काय बोलतेस तू नंदिनी, कशाबद्दल बोलतेस? नंदिनी सांगते, हो बाबा, हे आम्हीच आणलं होतं. आणि जीवा म्हणतोय, हो पण मला कळत नाहीये की आमच्या पर्सनल गोष्टींमध्ये इतकं लक्ष देण्यासारखं काय आहे तुम्हाला? म्हणजे आता ह्या दोघींना, वसुआत्या आणि रम्या या दोघींना काय पडलेलं आहे? का बरं आमच्या आता पर्सनल गोष्टीमध्ये या आता लक्ष देत आहेत ते काही नाहीये. म्हणजे मुळातच आता इकडे पार्थदा, तुला आठवते का एकदा आता तू उशी लावून फिरत होतास आणि त्यावेळेला आम्ही तुला विचारलं तेव्हा काव्या तुला आता म्हटली होती की तू म्हणजे कशा पद्धतीने बायकांना त्रास होतोय हे सगळं पुरुषांना समजावं, या कारणासाठी हा आता सगळा प्रकार केला होतात ना तुम्ही.
आम्ही पण तेच केलंय. अरे आता नंदिनीला कसा त्रास होतोय, काय त्रास होतोय, तो सगळा त्रास आता मला सुद्धा सहन करायचा होता. मला सुद्धा जाणून घ्यायचं होतं की काहीही झालं तरी या सगळ्यामध्ये बायका आता किती झेलतात, काय करतात. आणि असं असताना मात्र आता मी हे गप्प बसू शकत नाहीये. कारण माझ्या पर्सनल गोष्टीमध्ये इतकं लक्ष का दिलं जातंय आणि त्यावरती मात्र आता हे माझं पोट आहे. पण या गोष्टी मला का सांगायला लागतात सगळ्यांच्या समोर? मी आता या गोष्टी रिव्हील करू इच्छित नव्हतो. आमचं पर्सनल असं काही लाईफ आहे का? त्यावरती नंदिनी सांगायला लागते, हो ना, म्हणजे आता जीवा हे रात्री पोट लावून चालायचे, घरामध्ये रूममध्ये वावरायचे आणि आता मला दाखवायचे की बघ, तुला जसा त्रास होतोय तसा त्रास मी सुद्धा सहन करू शकतो. मग असं असताना का बरं आमच्या पर्सनल गोष्टी हे केल्या गेल्यात? आणि त्यावरती मात्र आता हे दोघं जण बोलल्यावरती घरातल्यांना ऑब्विसली या दोघांवरतीच विश्वास आता बसलेला आहे. घरातल्या सगळ्यांना मात्र आता यांच्यावरतीच विश्वास बसलाय आणि त्याच कारणाने मात्र आता इकडे सगळेच जण चिडलेले आहेत. ते म्हणजे रम्यावरती. रम्या, तुझं तोंड बंद कर, आम्हाला तुझ्याशी काही बोलायचं नाहीये. असं म्हटल्यावर ती मात्र आता रम्या इकडे सांगायला लागते, ठीक आहे, तुम्ही सगळे जर का म्हणत आहात ना, तर मी मान्य करते की या सगळ्यामध्ये मात्र आता या गोष्टी त्यांनी आणल्या असतील. पण आता मला एकदा नंदिनीच्या पोटावरती हात ठेवून सगळं पाहायचं आहे. मला शहानिशा करायची आहे की हे सगळं खरं आहे की खोटं आहे की काय आहे. असं म्हटल्यावरती मात्र आता लगेचच इकडे सांगायला लागते, ती म्हणजे नंदिनी काहीच बोलत नाहीये. नंदिनी घाबरली आणि त्यावरती जीवा म्हणतो, का तुला का आम्ही हे सगळं करून देऊ? तू कोण आहेस की तुला आता या सगळ्याची इतकी आता आम्ही हे करायला द्यायचं? यावरती मात्र आता ती म्हणते, म्हणजे 100% या सगळ्यामध्ये काहीतरी खोट आहे. तुम्ही माझ्यापासून काहीतरी सत्य आता लपवत आहात. आणि त्यावरती मात्र आता विक्रम सांगतोय, बाद झालं रम्या, आतापर्यंत तुझा आता मूर्खपणा खूप आम्ही ऐकून घेतलेला आहे, पण आत्ता नाही. तुझा मूर्खपणा ऐकून घेण्याची आम्हाला आता गरज वाटत नाहीये, बास कर. असं म्हटल्यावरती ती म्हणते, म्हणजे तुम्ही सगळेच जण या गोष्टीपासून पळताय. काय माहिती, मलाच माहीत नाहीये की तुम्हाला पण याच्यामधलं सगळं आता माहिती असू शकतं. असं म्हटल्यावरती मात्र आता लगेचच इकडे सांगायला लागते, रम्या, ते काही नाही, मी पोटावरती हात ठेवणार. नंदिनी काहीच बोलू शकत नाहीये. नाही म्हटलं तरी सुद्धा आपल्यावरती संशय येणार आणि आता या सगळ्यामध्ये जर का आपल्यावरती संशय आला तर ते आपल्यासाठी अजिबात योग्य नाहीये. आणि त्यामुळे ती गप्प बसलेली असताना काव्य आता मात्र गप्प बसत नाहीये. ती मात्र या सगळ्यामध्ये एक पाऊल पुढे आलेली आहे आणि खबरदार, जर का आता कुणीही काहीही करण्याचा प्रयत्न केला मग मात्र गाठ माझ्याशी आहे. असं म्हणत असताना मात्र आता रम्या सांगते, ते काही नाहीये, काहीही झालं तरी सुद्धा मी या सगळ्यामध्ये हात ठेवून शहानिशा करून घेणार म्हणजे घेणारच. असं म्हणत मात्र आता रम्या पुढे आलेली आहे. रम्या ज्या वेळेला पुढे आले आणि त्यावेळेला मात्र आता इकडे तिने नंदिनीच्या पोटावरती अक्षरशः तो हात जाईपर्यंत तिने हात ठेवलेला आहे. पण त्याच वेळेला मात्र तिकडे काव्या येते आणि तिचा हात वरचेवरती धरते. हात वरचेवरती धरून आता ती इकडे सांगायला लागते, खबरदार, जर का आता एकही गोष्ट हे करण्याचा प्रयत्न केला तर गाठ माझ्याशी आहे. असं म्हणत मात्र आता तिने तिचा हात धरलाय आणि त्यानंतर मात्र आता ती सांगायला लागते, 1 मिनिट रम्या, तुझ्यासारख्या बाईची सावली मी आता ताईच्या बाळावरती कधीच पडू देणार नाहीये. मुळातच आता तुला हा अधिकार दिलायच कोणी? चालती हो, आत्ताच्या आत्ता बाजूला हो. आणि हे जर का तुला माहिती असेल ना, तर याआधी मी नंदिनी ताईच्या पोटावरती अनेक वेळा हात ठेवून मी शहानिशा केलेली आहे आणि त्यामुळे मला माहिती आहे. आणि तुझ्या माहितीसाठी किंवा तुझ्या शहानिशेसाठी आम्ही काही करणार नाहीये, चालती हो इथून. असं म्हणत तिने आता चिडून इकडे रम्याची हक्कलपट्टी केलेली आहे. रम्याला या सगळ्यामध्ये मात्र आता चांगलाच धक्का बसलाय. रम्या मात्र चांगलीच गडबडलेली आहे आणि त्यानंतर तिने तरी सुद्धा रम्या आता मोठेपणा करत अजून पुढे आलेली आहे आणि पुढे येत तिने आता पुन्हा एकदा हात ठेवण्याचा प्रयत्न केलाय. पण त्याच वेळेला थोबाडीत देत आता काव्याने तिचा हात बाजूला करत तिला धमकावलंय. एका झटक्यात मात्र आता रम्या एका बाजूला पडलेली आहे. मात्र प्रेक्षकांनो, आपल्या बहिणीच्या पाठीशी काव्या उभी राहिल्या कारणाने हे सगळं टळलंय. पण आता ही काव्याला संशय आलाय आणि काव्या या गोष्टीची शहानिशा करणार. नक्की काय घडणार, कसं घडणार, येणाऱ्या भागात सगळं कळणार.